पैसे दुप्पट करण्याचा आमिष, 4 लाखांची फसवणूक. सदर बाजार पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा. पैसे दुप्पट करून देण्याचा आमिष दाखवत एका महिलेला 4 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना जालना शहरात उघडकीस आली. बुधवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात देवानंद किसन गवळी आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजापूर येथील बालिका राजेंद्र सूर्यवंशी या वधूवर सूचक केंद्र चालवतात. त्यांची देवानंद गवळी यांच्याशी सुमारे 15 वर्षांपासून ओळख होती. 2 जानेवारी 2026 रोजी त्या सहकार्यासह शेगाव येथे दर्शनासाठी गेल्या असता देवानंद गवळी यांनी त्यांना पैसे दुप्पट करून देण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर त्याने एका अनोळखी व्यक्तीशी दूरध्वनीवरून संपर्क करून दिला. त्या व्यक्तीने त्यांना शेगावजवळ बोलवले. तेथे तिघांनी पैशाने भरलेल्या बॅगा दाखवण्यात आल्या. विश्वास बसावा म्हणून त्याने 500 रुपयाच्या 3 नोटा देऊन त्या खर्च करून पाहण्यास सांगितलं. त्या नोटा खऱ्या असल्याने फिर्यादींचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपींनी व्यवहारासाठी रोख रक्कम मागितली. फिर्यादीकडे रोख रक्कम नसल्याने देवानंद गवळी याने आपल्या ओळखीच्या पतसंस्थेत सोन्याचे दागिने गहाण ठेवून पैसे करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार वाडेगाव येथील एका पतसंस्थेत 5.5 तोळे सोन्याचे दागिने गहाण ठेवून 3 लाख रुपये घेतले. त्यानंतर पुढील व्यवहार जालना येथे करण्याचं ठरवलं. 3 जानेवारी 2024 रोजी जालना शहरातील कन्हैयानगर चौफुली परिसरात आरोपी आपल्या 4 चाकी वाहनातून आला. त्याने पैशाचं बंडल दाखवून फिर्यादीकडील 4 लाख रुपयांची बॅग घेतली आणि त्यांच्या वाहनात दुसरी बॅग ठेवून तेथून निघून गेला. संशय आल्याने बॅग उघडून पाहिले असता त्यामध्ये पैसे नसून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आढळल्या. आरोपी तेथून पसार झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. या प्रकरणी बालिका सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात देवानंद गवळी आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत.